आता वेगवेगळे प्रकारचे जीव जंतू, जीवाणू, किडे हे जमिनीत असतात. मग त्या जमिनीतले जीवजंतू, किडींची अन्न साखळी कोणामुळे चालते? या गवतामुळे चालते. आता गवत असलं ते हे जेवढे बी जीवजंतू, जीवाणू आहेत हे गवतामुळे सुरक्षित असतात. गवत हे त्यांच्यासाठी लपण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा गवत वाळतं, कुजतं, वाळून काय होतं ते गवत जीवाणूंचं खाद्य तयार होतं. हे जे काडी कचरा गवत आहे हे वाळून काय होतं जीवाणूंचं खाद्य आहे आणि हेच खरं जीवाणूंचं अन्न आहे. मग जीवाणू याला तोडून बारीक करून आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवतात आणि ते जीवाणू जेव्हा तोडतात याला बारीक करतात तेव्हा ते पिकांचं अन्न होतं. आपण जर तणच उगू दिले नाही जमिनीत तर ही माती फक्त मातीच राहील आणि हळूहळू हिचे वाळू बनेल आणि वाळू बनल्यावर आपलं शेत पूर्ण वाळवंट होतील. मग भविष्यात पिकं सुद्धा उगणार नाही जर हे तण उगलं नाही तर. म्हणून तण उगणं आपल्या जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि आपली जमीन वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी हे तण उगणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला ह्या तणाचा विरोध करायचा नाहीये. हे तण उगू द्यायचंय आणि हे तण उगल्यावर त्याला ब्रश कटरने कापून जमिनीवरच ठेवायचे किंवा जमिनीच्या माती आड करायचे आणि हे माती आड केल्यामुळे जमिनी भुसभुशीत होतील. जमिनींमध्ये हवा, ऑक्सिजन, सूर्यप्रकाश मोकळा जाईल आणि त्याच्यामुळे आपल्या पिकांना ऑक्सिजन, हवा सहज उपलब्ध होणार आहे आणि आपले पिकं कमी औषधामध्ये खूप भारी उत्पन्न देणार आहे. मग आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.